स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार संपूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी करतायत। त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते व्यापक महाराष्ट्रात सुरू करतायत। हो, काय सांगणार स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका काय? तर आंदोलन आणि निवडणुकीचा काही संबंध नाही। आम्ही जेव्हा आंदोलन हे सुरू केलं तेव्हा निवडणुका जाहीरही झाल्या नव्हत्या किंवा तशा प्रकारचे निकालही लागले नव्हते। त्या पद्धतीनं लढू। आम्ही निवडणुका हा बोनस म्हणून पाहतो। मूळ काम आमचं प्रहारचं खरं तर सामाजिकच आहे आणि ते अतिशय ताकदीनं प्रामाणिकपणे आम्ही करू। कुठल्या पक्षासोबत लढणार आणि सगळ्याच त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याकडे आम्ही सोडू। त्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना कुठला पक्ष जवळचा वाटतं, कुठल्या पक्षाची ताकद मिळू शकतं, निवडून येण्याचे गणित कसे आहे त्यावर सगळं अवलंबून राहील। आघाडी किंवा युतीत जाणार की सोबळावर लढणार? नाही, ते अजून काही निश्चित नाही। ती महानगरपालिका जिल्हा परिषद लढवणार आता सध्या तर काही आमचा अभ्यास नाही आहे। मग ऑगस्ट महिन्यात आम्ही त्या बाबतीत विचार करू। ओबीसी जुन्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होणार आहे। तुम्हाला काय वाटतं राजकीय अभ्यासक म्हणून काय समीकरण असेल महाराष्ट्रातले? ईव्हीएम मशीन नसेल तर मग समीकरण सगळे उलटे असेल भाजपच्या। ईव्हीएम मशीनचा वापर झाला तर मग काही विषय नाही। अशी चर्चा आहे की तुम्ही शिक्षक मतदारसंघही लढवणार होते, काही आता चाचपणी सुरू आहे। काय कुठल्या मतदारसंघात? अमरावती विभाग। तुम्ही स्वतः लढणार? हां, स्वतःच लढण्यासाठी आपण लढावं का नाही लढावं यासाठी आमची चाचपणी सुरू आहे। शिक्षकांचे नेते म्हणून जाणार? काय उलट तर शिक्षण आता अदानी अंबानीच्या घराला वेशीला टांगून ठेवलेलं आहे। पहिले जातीच्या नावानं शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नाही आहे म्हणून शिक्षण भेटत नाही। आणि जो शिक्षक आम्ही पाहतोय, आमचं भविष्य घडवतोय, त्या शिक्षकाला आज आपण पाहिलं एवढे प्रकार आहे, 60-40 अंशकालीन, पूर्ण शिक्षक, अर्धवेळ शिक्षक, असा जो काही खेळ खंडोबा शिक्षण विभागाचा करून ठेवला तर शिक्षकांची मागणी आहे तुमच्यासारखा माणूस इथं पाहिजे। तुम्ही चाचपणी सुरू केली, शिक्षकांशी संपर्कात आहात? हां, मी सगळ्यांकडे बऱ्याच बैठकी घेतल्या। अकोटला त्या दिवशी गेलो, 200 शिक्षकांनी होकार दिला। आम्ही पूर्ण दौरा करतो आहे। आंदोलन झाल्यानंतर 15,000 ते 20,000 शिक्षकांना भेटूनच समोरचा निर्णय घेऊ। महाविकास आघाडी किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून लढणार का स्वतंत्र वेगळा? स्वतंत्र लढणार। नक्कीच बच्चू कडू शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी करतायत असं त्यांनी स्वतः सांगितलं। त्यामुळे वेगळी चुरस अमरावती शिक्षक मतदारसंघात पाहायला मिळतील। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।